Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn Children Are Going to School Poems Easy Explanation. नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करतेय. सो चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल ही निदा फाजली यांची अप्रतिम कविता आहे. या कवितेचा इतिहास असा आहे, ही कविता रोशनी के फरिश्ते ही हिंदी या टायटल अंडर लिहिलेली होती निदा फाजली यांनी, आणि त्या कवितेचा इंग्लिश अनुवाद आपण आता इथे शिकणार आहोत. सो ही कविता शिकायला तुम्हाला खूप मजा येणार आहे. या कवितेमध्ये खूप छान संदेश दिलाय. मुलांसाठी खास ही कविता लिहिली आहे, त्यामुळे तुमच्यासाठी निदा फाजली यांनी खास ती कविता लिहिली आहे. त्याचं फार महत्त्व आहे. ही कविता सुरू होते, सकाळची वेळ आहे. चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल या टायटल अंडर. चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल म्हणजे काय? मुलं शाळेत जात आहेत. आता तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल, चाइल्ड हे एकवचनी आहे, चिल्ड्रन हे अनेक वचनी आहे. हे सांगायचं कारण एक वाक्यच तयार यांनी केलंय की चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल म्हणजे आत्ता या क्षणाला मुलं शाळेत चालली आहेत. तर ही कविता एकदा म्हणून घेऊयात, म्हणजे कविता समजणं आणि ज्या मुलांना वाचायला येत नाही त्यांना वाचण्यासाठी मदत या अर्थाने ही कविता आहे. सो लेट्स स्टार्ट टू लर्न दिस पोएम. चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. Morning light spreads over the earth. Once again the sky bows his head in respect, for children are going to school. The sun, after his morning dip in the river, dressed up in his golden muslin turban, waits and smiles on one side of the road, for children are going to school. Through the green-topped branches, breezes sing their songs of blessings. Fragrant flowers awaken the sleepy roads with their melodies. At the corner of the lane, the people in his lush deep foliage waves his hands, for children are going to school. Angels of light have set out. Every road is a gleam at this hour. Every particle of the earth throbs like a mother's heart. Time sitting on an old roof flies pigeons in the sky, for children are going to school. And this poem translated from Bacche School Ja Rahe Hai by Nida Fazli. So children, आता ही कविता इंग्लिश मध्ये म्हणून झाली. आता याचं वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन आपण इथे बघूया. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स म्हणजे सकाळची जो प्रकाश आहे तो आता सगळीकडे पसरलेला आहे. ओव्हर द अर्थ म्हणजे ओव्हर काय, तर पृथ्वीवरती सगळीकडे हा प्रकाश पसरलेला आहे. वन्स अगेन पुन्हा एकदा द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट, आणि आता आकाशानं पुन्हा एकदा त्याची मान आदरानं झुकवलेली आहे. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, कोणासाठी? जी मुलं शाळेत जात आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आकाशानं त्याची मान झुकवली आहे. कल्पना करा की सकाळची वेळ, तुम्ही सकाळी शाळेत चालला आणि तो सुंदर पडलेला सूर्याचा कोवळा सूर्यप्रकाश पूर्ण पृथ्वीवर पडलेला आपल्या नजरेस मावेल इतका, तर त्यावेळेला आकाश असं झुकल्यासारखं वाटतं, कारण ती तुम्हाला रिस्पेक्ट दाखवते, आदर दाखवते, कारण मुलं शाळेत चालली आहेत. द सन आफ्टर हिज मॉर्निंग डिप इन द रिव्हर म्हणजे सूर्यानं नुकतीच आता एका नदीमध्ये अंघोळ उरकलेली आहे. ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मस्लिन तुर्बान, आणि त्याने आता कपडे परिधान केलेले आहेत. ते कपडे त्याचे सोनेरी मलमलचा कपड्याने तो त्याचा फेटा बांधतोय. वेट्स अँड स्माइल्स ऑन वन साइड ऑफ द रोड, आणि एक छानसं हास्य तोंडावर ठेवून तो वाट बघतोय रस्त्याच्या एका कडेला. फॉर चिल्ड्रन, कोणासाठी? मुलांसाठी, कारण चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. जस्ट कल्पना करा किती सुंदर वर्णन केलंय. सकाळची वेळ असते आणि आपण मोठा नदीचा घाट आहे आणि त्या नदीच्या पाण्यात जणू काही सूर्य वर येतो असं वाटतोय. तर कल्पना केली आहे कवीनं की जणू काही सूर्यानं आंघोळ करत ते वर येतोय आणि तो त्याचे कपडे परिधान करतोय, कारण सूर्याच्या प्रकाशमय आपल्याला पूर्ण सोनेरी प्रकाश असा दिसायला लागतो. आणि जणू काही त्याने असा सुंदर फेटा बांधलाय, कारण नुसतंच सोनेरी प्रकाश नसतो, तर आकाशामध्ये एक तांबूस
ऑरेंज कलर सारखी एक लाली पसरलेली असते, एक रंग पसरलेला असतो उधळल्यासारखा, आणि त्याला इथे कवीने कल्पना केली की त्याने एक मलमलचा असा एक फेटा बांधलेला आहे आणि जणू काही तुम्ही कुणीतरी खूप मोठी राजेशाही किंवा स्वारी चालल्यावरती जसं रस्त्याच्या कडेला लोक उभी असतात हात हलवत, त्याप्रमाणे तो तुमच्यासाठी उभा आहे, कारण तुम्ही शाळेत जाताय. शाळेत जाण्या गोष्टीला किती जास्त महत्त्व इथे कवी देत आहेत हे तुमच्या लक्षात येत असेल. थ्रू द ग्रीन टॉप्ड ब्रांचेस म्हणजे झाडाच्या सगळ्यात वरच्या फांद्यातनं हवा कशी वाहतीये. ब्रीजेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग. तुम्ही पाहत असाल की हवेमुळे फांद्या कशा हलतात आणि असा एक आवाज होतो. त्या आवाजाला इथे कवी काय म्हणतात की तो आवाज नाहीये, ते गीत आहे. कोणाचं? हवेचं गीत आहे. ते फांद्यांच्या माध्यमातनं की ते ब्लेसिंग्स देत आहेत, ते आशीर्वादाचं गाणं इथे तुमच्यासाठी गात आहेत. फ्रॅग्नंट फ्लावर्स अवेकन द स्लीपी रोड्स. बघा, झोपाळलेल्या रस्त्याला सुगंधी फुलं उठवतायत विथ देअर मेलडीज. त्यांच्या सुंदर गाण्यानं, संगीतानं ती फुलं उठवतायत ॲट द कॉर्नर ऑफ द लेन. आणि तिथे त्या कोपऱ्याच्या, त्या गल्लीच्या कोपऱ्यावरती द पीपल इन हिज लश डीप फॉलिएज. लश डीप फॉलिएज म्हणजे काय? एकदम घनदाट पानांनी भरलेला तो सुंदर पिंपळ त्या कोपऱ्यावरती उभा आहे, हात हलवतोय. वेव्स इज हँड, हात हलवतोय. तुम्ही जर पिंपळाच्या झाडाला कधी पाहिलं तर पिंपळाच्या झाडाच्या पानांची सळसळ सळसळ असा एक सुंदर आवाज येत असतो. त्या सुंदर आवाजाला, त्याच्या पानांच्या हलण्याला कवीने इथे कल्पना केली आहे की जणू काही ते पिंपळाचं झाड तुम्हाला बाय करतंय. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. कारण मुलं शाळेत चालली आहेत आणि या सगळ्यात निसर्गाला प्रचंड आनंद होतोय. जे जे एखाद्याला रॉयल ट्रीटमेंट, आपण राजेशाही ट्रीटमेंट द्यावी, त्या प्रकारानं तो निसर्ग तुम्हाला आदर दर्शवतोय, मुलांना आदर दर्शवतोय. आणि हे सगळे तुमच्यासाठी का करतात एवढं? कारण मुलं शाळेत चालली आहेत. एंजल्स ऑफ लाईट हॅव सेट आउट. आता प्रकाशाचे जे देवदूत आहेत ते बाहेर पडलेले आहेत. एव्हरी रोड इज अ ग्लीम ॲट दिस आवर. आणि ह्या प्रकाशाचे देवदूत बाहेर पडल्यामुळे प्रत्येक रस्ता चमकून निघालेला आहे. या क्षणाला सगळा रस्ता कसा उजळून निघालेला आहे. एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ थॉब्स लाईक अ मदर्स हार्ट. आणि या धरणीतील प्रत्येक कण आईच्या हृदयाप्रमाणे धडकतोय. आणि याच वेळेला टाइम सिटिंग ऑन अन ओल्ड रूफ. आणि ही जी वेळ आहे ती एका जुन्या घराच्या छपरावरती बसलेली आहे. फ्लाईज पिजन्स इन द स्काय. मस्त कबुतरांना उडवतीये. तुम्ही कबूतर उडवणाऱ्या जर लोकांना पाहिलं असेल ना, निवांत बसतात, त्या कबुतरांना उडवत निवांत त्यांच्याकडे बघत बसले असतात. तसाच हा वेळ सुद्धा निवांत छतावर बसलाय. कोणत्या? जुन्या घराच्या छतावर निवांत बसून तो कबुतरांना उडवतोय. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. कारण मुलं शाळेत जात आहेत. अप्रतिम अशी कविता आहे. खरंच मुलांनो, निदा फाजली यांच्या अनेक कविता गुगलवरती भेटतील, कधी वाचून बघा. तुम्हाला असं त्यांच्या प्रेमात पडायला होईल किंवा तुम्हाला ते खूप आवडतील. इतके सुंदर ते कविता लिहित आहेत. तुमच्यापैकी पण काही जण कविता लिहित असतील ना, लिहिताय की नाही मला कमेंट करून सांगा. पण मला फार आवडली कविता. तुम्हाला आवडली काही कविता? तर या कवितेचा जो वर्कशॉप आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला, नसेल बघितला तर बघून घ्या. आणि याच कवितेचे हार्डवर्ड सुद्धा आपण इथे अपलोड केलेले आहेत, तेही तुम्हाला सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो कोणता असायला हवा तेही मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. धन्यवाद.